नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे आपल्या स्वामी शक्ती या चॅनलवरती. बघा, तुम्ही असाल किंवा मी असेल, आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक तरी शत्रू असतो. बऱ्याच वेळा आपला शत्रू आपल्या घरातला असतो, कित्येक वेळा आपला शत्रू आपल्या जवळचा असतो, तर कित्येक वेळा आपण ज्याला आपले मित्र मानतो पुढे तोच आपला शत्रू बनतो. बघा, जर तुम्ही कुठे काम करत असाल, म्हणजे तुम्ही ऑफिसमध्ये असाल, नोकरी करत असाल आणि तिथे कुणी तुम्हाला त्रास देत असेल, कुणी शत्रुत्वाने वागत असेल, तुमचा बॉस तुम्हाला जास्त त्रास देत असेल, एखादा कलीग सतत तुमच्याशी वाईट वागत असेल, किंवा ज्या ठिकाणी तुम्ही व्यवसाय करताय, एखादा बिझनेस करताय, त्याच्या शेजारी एखादा दुसरा बिझनेसमॅन असेल किंवा दुसरा एखादा व्यवसाय असेल, तो तुम्हाला त्रास देतोय, तो काहीतरी तुम्हाला नजर लावतोय, काहीतरी तंत्रमंत्र करतोय. तुमचं एखादं दुकान असेल तर त्या व्यक्तीमुळे किंवा एखाद्या शत्रूमुळे तुमचं दुकान कुठेतरी कमी पडलेलं असेल, गिराईक कुठेतरी कमी झालेलं असेल, घरातली व्यक्ती तुम्हाला रडवत असेल, घरातली व्यक्ती सतत तुम्हाला टॉर्चर करत असेल किंवा तुमचा अपमान करत असेल, शेजारची व्यक्ती तुमच्या घराला नजर लावत असेल, तुमच्या घरामध्ये भांडणं घडवत असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत उपयुक्त असा एक उपाय सांगणार आहे. बघा, तुमचा जुना, नवीन किंवा कुठलाही तुम्हाला माहिती असलेला किंवा नसलेला एक किंवा एकापेक्षा जास्त कितीही शत्रू असू दे, या शत्रूंचा सर्वनाश करण्यासाठी, ही शत्रुबाधा आपल्या आयुष्यातून आणि आपल्या घरातून कायमची दूर करण्यासाठी आज मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे, ज्या वस्तू तुम्हाला तुमच्यासोबत किंवा जवळ ठेवायच्या आहेत. या वस्तू तुम्ही तुमच्यासोबत ठेवल्या किंवा तुमच्या जवळ ठेवल्या तर जो कुठला शत्रू तुम्हाला त्रास देत होता, जो कुठला शत्रू सतत तुमच्या मागे कटकारस्थानं करत होता, तो शत्रू स्वतः तुम्हाला शरण जाईल. हा उपाय केल्यानंतर तुमचं वाईट व्हावं किंवा तुमचं वाईट करावं असा विचार देखील शत्रूच्याच नाही पण कुणाच्याच मनात येणार नाही. आणि यानंतर तुम्हाला कुणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर तो सगळा त्रास त्या व्यक्तीवर जाईल. आता मी तुम्हाला 2 उपाय सांगते. त्यातला पहिल्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे कोळसा. एक कोळसा घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला एक लोखंडी भांडं घ्यायचं आहे. लोखंडाचा तुम्ही तवा घेतला तरीही चालेल, लोखंडाची प्लेट असेल, पातेलं असेल तुमच्याकडे एखादं मोठं, किंवा एखादी मोठी कुठलीही वस्तू असेल तुम्ही घ्या. लोखंडाची एक वस्तू फक्त तुम्हाला घ्यायची आहे आणि कोळसा घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, जी लोखंडाची वस्तू घेतलेली आहे ती तुम्हाला गरम करायची आहे. हा उपाय शक्यतो शनिवारी करा, नाही तर आठवड्यातील कुठल्याही दिवशी तुम्ही केलात तरीही चालेल. जी लोखंडाची वस्तू तुम्ही घेतलेली आहे ती तुम्हाला एका गॅसवरती, चुलीवरती किंवा कुठल्याही एखाद्या म्हणजे जिथून अग्नी बाहेर पडेल तिथे ठेवून तुम्हाला ती पूर्णतः गरम करून घ्यायची आहे. कोळसा घ्यायचा आहे. कोळसा तुम्हाला बघा, जो कोळसा तुम्ही घेतलेला आहे हा कोळसा तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडामध्ये ठेवायचा आहे. छोटं मोठं जसं जमेल तसे कापड घ्या, कागद घेतला तरीही चालेल, त्याच्यामध्ये हा कोळसा ठेवा. त्याच्यासोबत 3 चिमूटभर काळी मोहरी ठेवा. यासोबत 7 अख्ख्या काळ्या मिऱ्या असतात आपल्या खडा मसाल्यांमध्ये, त्या काळ्या मिऱ्या ठेवा. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात शेवटी भीमसेनी कापराच्या 4 ते 5 वड्या ठेवा. सांगितलेलं सगळं साहित्य कापडात किंवा कागदामध्ये बांधा. बांधल्यानंतर तयार केलेली ही पोटली जी आहे ही आपल्या उजव्या हातात घ्या. उजव्या हातात घेऊन तुम्हाला फक्त एक मंत्र सांगते, तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र जो आहे हा शत्रूच्या नावाने आहे, त्यामुळे शत्रू माहिती असणं गरजेचं आहे. जो तुम्हाला त्रास देतोय, तुमच्या मागे कटकारस्थानं करतोय, त्याचं नाव तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. समजा नाहीच त्याचं नाव माहिती तर तुम्ही फक्त शत्रू म्हटलं तरीही चालेल. एकापेक्षा अधिक शत्रू असतील तर तुम्ही शत्रू म्हणा, आणि एकाच व्यक्तीसाठी करताय तर फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्या. व्यवस्थित ऐका. सर्व शरण्ये त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं. सर्व शरण्ये रोहित. कुरु 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 स्वाहा. सर्व शरण्ये रोहित कुरु 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 स्वाहा. कुरु कुरु हे 3 वेळा. सर्व शरण्ये मिताली कुरु कुरु स्वाहा. सर्व शरण्ये तृप्ती कुरु 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 स्वाहा. सर्व शरण्ये
प्रशांत, कुरू 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 स्वाहा. आता मी जी नावं घेतली त्यात तुम्हाला जी नावं घ्यायची ती घ्या. सर्व, शरण्ये, शत्रू, कुरू 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 स्वाहा. हा मंत्र म्हणायचा आहे. कमीत कमी हा मंत्र तुम्हाला 51 वेळा म्हणायचा आहे. त्यानंतर जे लोखंडी भांडं तुम्ही गरम केलेलं आहे ते लोखंडी भांडं घराच्या दक्षिण दिशेला ठेवायचं आहे. स्वयंपाकघराच्या दक्षिण दिशेला ठेवा, लिव्हिंग एरियाच्या दक्षिण दिशेला ठेवा, घराच्या बाहेर दक्षिण दिशेला ठेवा, चालेल. जिथे तुम्ही आहात तिथून फक्त घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला हे लोखंडी भांडं ठेवायचं आहे. आणि त्या लोखंडी भांड्यावरती तुम्हाला ज्या वस्तू तुम्ही मांत्रिक करून घेतलेल्या आहेत त्या तुम्हाला एका झटक्यात टाकायच्या आहेत, फेकायच्या आहेत त्या लोखंडी भांड्यात. त्यानंतर बघा, त्याच्याकडे बघायचं नाही, काय नाही, काहीच नाही. आता जसं तुम्ही ते लोखंडी भांड्यावरती टाकाल, भांडं तापलेलं असेल आणि जेव्हा लोखंडाला या सर्व वस्तूंचा चटका जेव्हा त्या म्हणजे ह्या सर्व वस्तूंना जेव्हा त्या लोखंडाचा चटका लागेल तेव्हा एक छोटासा आवाज पण तुम्हाला येईल, कुठेतरी तुम्हाला त्याचा वाससुद्धा येईल. बघा, जेव्हा हे थंड होईल किंवा जेव्हा हे शांत होईल तेव्हा लोखंडाचं जे भांडं घेतलेलं आहे ते जेव्हा कुठेतरी पूर्णतः थंड होऊन जाईल तेव्हा त्यावरती टाकलेल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्हाला उचलायच्या आहेत, घराच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि घराच्या बाहेर दक्षिण दिशेला त्या फेकून द्यायच्या आहेत, दक्षिण दिशेला. हा उपाय पुन्हा करायची गरज नाही. हा उपाय फक्त एकदा तुम्ही करून बघा. ज्या शत्रूच्या नावाने तुम्ही तंत्रमंत्र कराल, ज्या शत्रूच्या नावाने तुम्ही हा उपाय कराल, तो शत्रू त्या 24 तासांमध्ये तुम्हाला कुठेतरी तुमच्याकडे येताना, ॲट्रॅक्ट होताना, तुमचं ऐकताना, तुम्हाला विचारात घेताना आणि तुमच्यावर प्रेम करताना दिसेल. जसे तुम्ही तंत्रमंत्र त्या वस्तूंवरती कराल आणि जशी त्या वस्तू तुम्ही त्या कापडासकट किंवा त्या कागदासकट त्या लोखंडी भांड्यावर टाकाल, तिथेच तुमच्यात आणि त्याच्यात असणाऱ्या शत्रुत्वाचा नाश होणार. जे काही एवढे दिवस तुम्ही सहन करत होतात किंवा जो काही तुमच्यामध्ये मतभेद होता तो पूर्णतः क्षमणार. हा लाल किताबमधील बघा उपाय आहे, खूप प्रभावी आहे. दुसरा उपाय सांगते. दुसऱ्या उपायासाठी हवं आहे लिंबू. लिंबू प्रत्येकाच्या घरात, दारात, दुकानात, मार्केटमध्ये कुठेही मिळतं. एक स्वच्छ लिंबू घ्या, पाण्याने ते स्वच्छ धुवा, पुसा. आता या लिंबाच्या वरती, जे लिंबू तुम्ही घेतले त्या लिंबाच्या वरती आपल्या शत्रूचं नाव लिहा. काळ्या पेनाने असेल, लाल पेनाने असेल, हिरव्या असेल किंवा निळ्या असेल, कुठल्याही, किंवा कोळशाने पण चालेल. त्या लिंबावरती फक्त आपल्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. नाव लिहिल्यानंतर तुम्हाला त्या नावाच्या वरती, त्या नावात जेवढी अक्षर आहेत तेवढे लवंग टोचायचे आहेत. समजा मी लिंबावरती नाव लिहिलेलं आहे तृप्ती, तर तृ म्हणजे पहिलं अक्षर, प म्हणजे दुसरं आणि ती म्हणजे तिसरं. 3 अक्षराले आलेली आहेत, तर मी त्या तृप्ती नावावरती 3 लवंग टोचणार. समजा तुम्ही एखाद्या तुमच्या शत्रूसाठी करताय ज्याचं नाव आहे करण, करण, किती अक्षर आहेत? 3 लवंग टोचणार. तुमच्या शत्रूचं नाव आहे मोहिनी, मोहिनी, 3 नावं आहेत, तुम्ही 3 लवंग टोचणार. समजा तुम्ही तुमच्याच घरातली व्यक्ती त्रास देते, तिच्यासाठी करताय, तिचं नाव आहे त्याचं नाव आहे राजू, राजू, 2 अक्षर आहेत बघा. र हे पहिलं अक्षर आणि जू हे दुसरं अक्षर, म्हणजे र आणि ज 2 अक्षर आलेले आहेत, म्हणून तुम्हाला त्या राजू नावावरती 2 लवंग टोचायचे आहेत. समजा तुमची एखादी मैत्रीण तुम्हाला त्रास देते, जिचं नाव आहे राजनंदिनी, राजनंदिनी, 5 अक्षर आहेत, राजनंदिनी, तर तुम्हाला 5 लवंग टोचायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे जेवढी अक्षरं त्या नावामध्ये आहेत तेवढी लवंग त्या अक्षरांवरती तुम्हाला टोचायची आहेत. आणि त्याच्यानंतर हे लिंबू तुम्हाला एका लाल रंगाच्या धाग्यामध्ये 7 वेळा गुंडाळायचं आहे. लाल धागा या लिंबाला 7 वेळा गुंडाळून शेवटी तुम्हाला त्याला गाठ मारायची आहे. आणि त्यानंतर हे लिंबू उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला तुमच्या कपाळाला 5 मिनटं लावायचं आहे. 5 मिनटं लिंबू कपाळाला लावून ती व्यक्ती तुमच्याशी बोलती आहे, ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट झाली आहे, ती व्यक्ती तुमचं ऐकती आहे, ती व्यक्ती तुमच्याकडे आलेली आहे, किंवा ती व्यक्ती तुम्ही जे म्हणताय ते सगळं काही ऐकून घेते आहे, ती व्यक्ती तुम्हाला शरण आली आहे, असं एक पॉझिटिव्ह चित्र 5 मिनटं डोळ्यासमोर उभं करायचं. त्यानंतर कपाळाला लावलेलं ते लिंबू बाजूला करायचं आणि हे जे लिंबू आहे हे कापडामधून आपल्या जवळ ठेवायचं. आता हे लिंबू तुम्हाला तोपर्यंत स्वतःच्या सोबत ठेवायचं आहे जोपर्यंत त्या व्यक्तीचा त्रास तुम्हाला कमी होत नाही आहे.
जोपर्यंत ती व्यक्ती त्याचा त्रास देणं कमी करत नाही आहे, जोपर्यंत ती व्यक्ती पूर्णतः क्षमत नाही आहे, जोपर्यंत ती व्यक्ती तुमची माफी मागत नाही आहे, जोपर्यंत ती व्यक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होत नाही आहे, तोपर्यंत ते लिंबू कापडात बांधून तुम्हाला तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ, तुमच्या कपाटात, पर्समध्ये, कुठेही जिथे तुम्हाला शक्य असेल तिथे तुम्हाला तुमच्या सोबत ते कॅरी करायचं आहे. तुम्हाला सांगते, हे लिंबू जोपर्यंत तुमच्यासोबत असेल, वाईट शक्तींपासून, त्या व्यक्तीपासून कायम तुमचं संरक्षण होत राहील. जेव्हा तुमच्यात आणि त्या व्यक्तीतले मतभेद संपतील, शत्रुत्व संपेल, तेव्हा तेच लिंबू 4 भागात कापायचं. किती? 4, मध्ये आणि आडवं, आणि 4 भागात ते कापून घराच्या बाहेर जाऊन 4 दिशांना म्हणजे 4 कोपऱ्यांना ते लिंबू फेकून द्यायचं. कितीही मोठं शत्रुत्व असेल, कितीही त्रास असेल, काही असेल, ते सगळंच्या सगळं संपेल. खूप साधा आणि खूप सोपा उपाय सांगितला आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.